पावसाचं पण वातावरण चालू आहे बाहेर आणि केस पण धुतले मी वाळलेली म्हणून मोकळं सोडले. तर बघू आता ऊन पडतंय का, थोडं उन्हाला बसणार आहे. आणि आता बघा मला एक कमेंट आले, म्हणजे कमेंट सारखं कमेंट करा, म्हणजे सारखंच एक कमेंट येते की तुम्ही छान आहात, तुम्ही खूप छान आहात, असं छान आहात. तर धन्यवाद धन्यवाद. आणि इथलेच मामा आहेत धाराशिवचे आणि त्यांनी पण कमेंट केले की मी आज बघितले ते कमेंट. तर त्यांनी पण कमेंट केले तू मी कुठं आहे म्हणून. तर मी धाराशिवमध्येच आहे सध्या, धाराशिवमध्येच राहते आणि धाराशिवमध्येच आहे. 2-3 दिवसात गेलं तर मी गावाला जाणार आहे आणि बघू आता काय ठरतंय काय नाही. तर गेलं तर जाणार आहे, 2-4 दिवसासाठी जाणार आहे. तर बघू आता काय होतंय. पावसामुळं पावसाचं एक वातावरण असं पाऊस लागलंय जास्ती चालूच आहे आता 2-3 दिवस झालं. काय होतंय बघू. आणि मग मला जायचं आहे ना, मला म्हणजे गेलं तर जायचं आहे गावाला. बघू आता काय होतंय. तर त्याच्यासाठी मी गोलूला पण, गोलू म्हणजे 2 दिवसात येणार होतं, त्याला पण थांब म्हटले थोडं. मग बघू आता 2-3 दिवस थांब म्हटले मला, गावाला जाऊन आल्यावर तू ये म्हण बाळा असं म्हटल्यावर मग ते गप्पू बसले. बघू आता काय होतंय. माझं जर गावाला जायचं ठरलं असलं तर आमचं म्हणजे गोलू नाही येणार इकडं, आणि आमचं नाही ठरलं तर मग गोलू येणार आहे इथं. आणि गोलूला आपण व्हिडिओमध्ये घेऊन थोडं दिवस, जितकं दिवस असेल तितकं दिवस इथं त्याला व्हिडिओमध्ये पण घेणार आहे. आणि ते तर म्हटलं मी थोडे दिवस राहणार, परत वाडीला जाणार गोलू असं म्हणलेलं आहे. तर बघू आता काय करते काय नाही. आणि तुम्हाला सांगते मी, तर मला अजून पण त्या माणूस म्हणजे गाडीचं तुम्हाला सांगितलेलंच आहे, ते माणूस अजून पण त्रास देत आहे मला. काय करावं त्या माणसाला समजत नाही. नुसतंच गोड बोलताय, नुसतंच खोटं बोलताय. आता मी काल सुद्धा फोन लावलेली होते, ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर त्याने काय म्हणतोय, आता मी म्हणले कुठली जयंती, सारखं जयंती आईचं पाय मोड हे ते असंच घराने सांगता म्हटल्यावर ते म्हणतंय आता मी उद्या बोलतो तुम्हाला, असंच म्हणते सारखं. संध्याकाळी बोलतो मी तुम्हाला, संध्याकाळी फोन लावतो, असंच येड्यात काढताय. आणि ते बघू आता काय करतंय काय नाही आणि काय किती खोटं बोलतंय बघू. तर बघून मला पण बस झालेला आहे. त्याला माहिती नाही की मी बसते, मी त्याची अशी फजिती करीन, त्याचं पूर्ण मी फजितीच करून टाकीन. त्याला काही समजत नाही, उगं मला त्रास देते. मी आता काल त्याला हे सुद्धा म्हटले तू सारखं जयंती म्हणायला लागलं, तुम्ही कुठली जयंती, हा आता झाली जयंती म्हणतोय, सारखं खोटंच बोलतंय. तसा माणूस खोटं कुठंच नसेल, एवढा दलिद्री माणूस आहे, एवढं त्रास द्यायला लागलंय. एक तर डोकं दुखतंय माझं, मी पहिलं पण तुम्हाला सांगितलं टेन्शन सहन होत नाही. टेन्शन म्हटलं की डोकं माझं दुखतंय. आणि त्या कुत्र्यानं इतकं टेन्शन द्यायला लागलंय, तर त्याला कसं बडवा, चपलीनं बडवाव का काय बडवा म्हणते मी. मला लय राग येत आहे. कोणच इतके दिवस गप्प बसलं नसतं. आमची वस्तू आहे, मला किती राग येत असेल, एवढं आम्हाला दुखतंय टेन्शन मुळे. तर त्याला कळत नाही लोकाला कसं त्रास देवं. माझ्या का बापाच्या नावावरची गाडी आहे, लोकाला कसं त्रास देवं. लोकांच्या नावावरची गाडी म्हणून त्या मूर्ख माणसाला कसं कळत नसेल. खरंच किती मूर्ख माणसं असतात. एक बार झालं, 2 बार झालं, लबाड बोलायला कसं लाज वाटत नसेल. एक बार माणसाला लबाड बोलल्यावर दुसऱ्या बारीला चुकलंय म्हणजे, एक बार चुका केली तर आम्हाला तर दुसऱ्यांदा चुकलंय म्हणून घेऊ असं वाटत नाही. त्याला किती तर बार तुझं चुकतंय म्हणून मूर्खाला किती तर म्हणावं, त्याला चुकतंय, तुझं चुकतंय, आम्हाला त्रास देतोस तू कारण का त्रास देतोस आम्हाला, म्हणजे हे किती म्हणावं त्याला काय कळतच नाही. माणूस आहे का, मला तर वाटतंय ते माणूस आहे का जनावर आहे वाटतंय. उगाच काय म्हणते ते, काय आम्ही पाहुणे रावळे का काय, काहीच संबंध नाही. कोण की काय की उगाच आमची पाय पडून आम्हाला त्रास देऊन वांद्यात टाकून ठेवलं, सगळं गाडीचं परेशान करून ठेवलंय. तर बघू आता कसं. सध्या म्हणजे पाऊस पण लागलाय आणि घरी असलं तर घरची बायका पण त्यांच्या घरचे बाया पण खोटं बोलतात, ते नाही म्हणतात घरी. तर माझं तर काय म्हणणं आहे, घरी जावं आणि खरंच व्हिडिओ काढीत जावं आणि तुम्हाला पण दाखवा व्हिडिओमध्ये किती खोटं बोलतात काय बोलतात. तर मी व्हिडिओ काढत पण जाणारच आहे त्याच्या घरला एक दिवस. आणि घरातले लोक किती खोटं बोलतात. घरीच असते त्यानं आणि फोन लावलं तर त्यानं बाहेर गेला म्हणतंय. त्यांनी काय म्हणतात, घरी असतंय पण काय म्हणतात इथंच होतं, आताच होतं, कुठं गेलं काय माहिती असं म्हणतात. तर एवढं खोटं माणूस कुठंच नसेल, मूर्ख माणूस. मी तर इतकं तळतळा करते की मला पहिलेच त्रास नको वाटते. मला टेन्शन मी कुणाला देत नाही, मला टेन्शन पण नको वाटते, मला पण घ्यायचं नको वाटते टेन्शन. आणि मला पण दुसऱ्याला तर
कसलंच टेन्शन देऊ वाटत नाही. चुकून जर आमच्याकडून माझ्याकडून तर दुसऱ्याला त्रास झाला तर मी पुन्हा देणार नाही त्रास, असं मी विचार करते स्वतःला. आणि त्या कुत्र्याला कसं कळत नाही काय माहिती दुसऱ्याला त्रास द्यावं. त्याला माहिती नाही अजून मी सोशल मीडियावर म्हणजे व्हिडिओ हे बनवते, मग त्याला काहीच माहिती नाही. फजिती करेल मग करणारच फजिती, का नाही करणार? माझी गाडी आहे, मी फजिती करणार. मी का त्याचं खाल्ले का काय केले, मी त्याचं फजिती करणार, त्याचं नाव घेणार, म्हणणारच मी. फसवलंय तर फसवलंय म्हणणार. आमची गाडी घेऊन आम्हाला त्रास देते तर त्रास देते म्हणणार. का त्रास देऊ दुसऱ्याला? तुझ्या नावावरची आहे का तू गप्प बसायला? दुसऱ्याच्या नावावरची घेऊन गप्प कसं बसतोस तू? ते क्लिअर करायला येते का तुला? असं म्हणणारच आहे मी. ते घरला गेलं का खोटं बोलतात म्हणून त्रास होलंय. खोटं बोलल्यामुळं आम्हाला पण त्रास होलंय. आणि एक दिवस खोटं बोलून बोलून मग त्याची का हाल होणार आहे ते त्यानं विचार पण केलं नसल. गप बसून बसून माणसाला कसं, माणसाच्या मागं काही ना काही कामं असतात. आम्ही काय रिकामी नाही, मी पण रिकामी नसते त्याच्या मागं लागायला. सगळ्यांना कामं असतात. तसल्या लबाड बोलणाऱ्याच्या मागं लागायला. उठलं की सुटलं त्याला फोन लावायचं, कोण म्हणून मोकळं सोडलं तर त्यानं जरा तर माणुसकी ठेवली नाही. माणुसकीच्या ह्या नात्यानं तर फोन लावत स्वतः आल्यात माझ्याकडे पैसे मी भरून टाकतो, क्लिअर करतो तुमचं नावावरचं लोन, असं म्हणतच नाही. त्या मूर्खाला कळतंय का नाही? जनावरच माझ्या हिशोबानं तर तो जनावरच आहे. का म्हणजे एखाद्याला इतकं त्रास देतोय, त्रास देऊन देऊन दुसऱ्याच्या शरीराची माती होलायला, दुसरे टेन्शन घेऊन टेन्शन मध्ये किती त्यांना त्रास होतोय ते त्या मूर्खाला कळत नाही. असले बी मूर्ख माणसं असतात. असल्या मूर्ख माणसाला कधी फेड येते काय माहिती? एक बार लय फेड येणार आहे असल्या मूर्ख माणसाला. एखाद्याला त्रास दिलं का लय म्हणजे लय फेडावं लागल विनाकारण त्रास कुणाला दिलं तर. मूर्ख तोंडाचं कुठलं खोटच बोलतोय. आता मग ते उद्या फोन करतो, संध्याकाळी करतो आणि करतच नाही. आम्हाला पण लाज वाटायला लागल्या त्याला फोन लावायला कुत्र्याला. ते शर्मिंदा राहून आम्हाला वाटतंय आम्ही कशात काय नाही, आम्ही कुत्र्याचा रुपया खाऊन माहिती नाही आणि आम्हाला वाटतंय काय फोन लावो त्या तसल्या बेकूब माणसाला वाटतंय. पण आमचं पण गरजेचं आहे ना, आमच्या नावावर शिवील असल्यामुळं आमचं गरजेचं आहे म्हणून, आमचं गरज आहे म्हणून आम्हाला लावंच लागतं, मागे लागावंच लागतं त्याच्या. तर आता बघू त्यानं किती दिवस थांबताय आणि काय त्रास देत आहे बघू. आता थोडं पावसाचं वातावरण चाललंय आणि मी पण गावाहूनच आता तर आले म्हणून तुम्हाला पण माहिती आहे. गावाकडेच होते कर्नाटकमध्ये आणि घरामध्ये पण लई काम पडले भरपूर आणि कामातच हा मी पण. त्याच्यामुळं मला पण जाता येत नाही. मग थोडं माझं काम पण आवरून झालं आणि थोडं एका दिवस पाऊस पण नसलं तर जवळच आहे थोडं दुसऱ्या गल्लीमध्ये रोडला, म्हणजे तुळजापूरहून येताना तिकडं गणेश नगर लागतं, तिथं गणेश नगरमध्ये राहते तर. आणि डिपू पशी राहतं ते. गणेश नगरला डिपो आहे, डिपूच्या तिथं राहतंय. त्याचं घर पण माहिती आहे. मी घरला पण गेलते. घरला गेल्यावर खोटं बोलतात, घरी बसून घेऊन त्याला खोटं बोलतात आणि दुसऱ्याला त्रास देतात. हे त्रास दुसऱ्याला होले त्या मूर्ख माणसाला काहीच करणार. चिरडीला येतात, रागाला येतात, दुसऱ्याला त्रास विनाकारण का देवं म्हणून त्याला मूर्ख माणसाला काहीच करणार गेलंय. तर बघू आता त्याचं कुठवर येतं आणि कुठं बघू त्याचं कुठवर पर्यंत संपत आहे त्याचं. विनाकारण त्रास झाले की टाइम दिलं की माणसानं किती माणुसकीनं किती टाइम देत आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्ष कशाला म्हणतात? 2 वर्ष टाइम दिलं त्या मूर्खाला, जनावरच म्हणते मी त्याला, माणूस तर म्हणत नाही. माणूस नाही का त्रास देते म्हणून माणूस नव्हते. एखादी माणूस राहील तर माणसाची माणुसकी ओळखून घेतलं असतं. माणूस नाही तो जनावर आहे, जनावर म्हणून दुसऱ्याला त्रास देतं.